केमिस्ट्रीमध्ये मला तुमच्याकडून 100% पाहिजेत. मग 100% मध्ये न्यूमेरिकल्स अडत होते. आपण सगळ्या टॉपिकचे न्यूमेरिकल्स घेतलेत. प्लेलिस्ट चेक करा. ऑर्गॅनिक मध्ये प्रॉब्लेम होता. अरे तेही जमते आता. ऑर्गॅनिकचं काही अवघड वाटत नाही. स्टॅनस क्लोराइड, स्टीफन रिएक्शन, पॅलाडियम, रोसेनबर्ग रिडक्शन, सगळी नावं पटपट आठवत आहेत. मग सर अजून खात्री येत नाही, अजून जरा कॉन्फिडन्स येत नाही. का सांगू का? टिपिकल 10 ते 15 प्रश्न. ओके, टिपिकल 10 ते 15 प्रश्नामध्ये इश्यू होतोय. पण आपलं टार्गेट आहे 50 कन्सेप्ट आज घ्यायचंय. म्हणजे एक पेपर घेऊया भावांनो आपण, आणि या पेपरमध्ये मी काय करणार आहे, जे मला क्वेश्चन जमत नाहीत, ज्याची उत्तर मला येत नाहीत. आम्ही कबूल करतोय की मी पण काय आइन्स्टाईन नाहीये, लक्षात घ्या, किंवा गोल्ड मेडलिस्ट नाहीये मी केमिस्ट्रीमध्ये की मला सगळंच येतंय. मी पण तुमच्यासारखाच आहे. मलाही रोज अभ्यास करावा लागतोय. मग जर मी असे प्रश्न, पण मी तुमच्यापेक्षा थोडासा एक्सपर्ट आहे, अनुभव आहे ना, मग मला सांगा, मग असे प्रश्न जे मला येत नाहीत, मला अवघड वाटतायत, असे प्रश्न आपण जर केले तर या 1-2 दिवसात असे प्रश्न आपण केले तर प्रत्येकाचा स्कोर इम्प्रूव्ह होईल. पण मला पहिल्यांदा कॉमेंट मध्ये सांगा की यस सर, मी करेन. चॅलेंज ऍक्सेप्टेड. तुम्ही द्या प्रश्न, आम्ही करू. हे मला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल पहिला प्रश्न असा कुठला घेतलाय? अरे मला येत नाही, मला अवघड वाटत होता म्हणून तुम्ही प्रश्न घेतलाय. मग असे 10 ते 15 प्रश्न झाले की काय करूया आपण, की मग हा पेपर, मी एक पेपर घेतलाय, त्यातले उरलेले प्रश्न पण आपण डिस्कस करूया. मग ते कन्सेप्ट असणार आहेत. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मिळेपर्यंत त्याची रिव्हिजन करायचंय. नेक्स्ट व्हिडिओ येईपर्यंत त्याची तुम्हाला रिव्हिजन करावी लागेल. हे लक्षात घ्या. चला सुरुवात करूया मग. सुरुवात करूया, लक्षात घ्या. आणि हो, लाईव्ह सेशन का घेतलं नाही सर? समजा पहिली कन्सेप्ट तुला येते, अरे स्किप कर ना. येते का लक्षात? स्पीड मध्ये आता प्रत्येक जण लक्षात घ्या, तुमच्या स्पीडनं तुम्हाला करायचंय. हे लेक्चर मधला पहिली कन्सेप्ट दुसरी येते, स्किप करून तिसऱ्यावर जावा. ठीक आहे, मग सुरुवात करूया. चला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे आपल्याला करायचंय श्री गणेशा म्हणूया आपण. मी तुला सांगू का, लक्षात घ्या, आपण एक चांगली सुरुवात करतोय. सर खूप कमी वेळ उरलाय. काही कमी वेळ वगैरे नाहीये. सगळं होणार आहे परफेक्ट, लक्षात घ्या. मग चला पहिला प्रश्न असा आहे, विच फ्रॉम द फॉलोइंग एलिमेंट्स बिलॉंग्स टू इनर ट्रान्झिशन? सांगू का तुम्हाला? एस ब्लॉक, इकडे पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. एस आणि पी नॉर्मल इलेमेंट, हे ट्रान्झिशन इलेमेंट, आणि हे इनर ट्रान्झिशन इलेमेंट आहे. मग हे बॉटमला आहे, बरोबर आहे. अरे पण यांची नावच आपल्या लक्षात राहत नाहीत, नावं लक्षात राहत नाहीयेत. ओके, तर तुम्हाला सांगतो, हे डी ब्लॉक मधलं आहे. ओके, हे डी ब्लॉक मधलं आहे. ओके, हे बी डी ब्लॉक मधलं आहे. ओके, आता ही दोघं उरलेत, सीएम आणि आर यू. आर यू रुबिडियम वगैरे पण नाही येत. मग थांबा, मग पहिला अभ्यास आपल्याला काय करायचा आहे? हा, नीट लक्ष द्या. हे जे 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज, 6D सिरीज, त्यातली हे इथले एलिमेंट्स खाली घेतलेत, खाली इकडं बघा. ओके, ह्या हे आहे इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणूया आपण. मग ह्याच्यात कुठली कुठली नाव आहेत बघा, ही मला पाठ करायची आहेत. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक. लक्षात घ्या, त्यातलं कॉपर आणि क्रोमियमचं ऍबनॉर्मल कॉन्फिगरेशन असतं स्टॅबिलिटीसाठी. म्हणजे मला इथं काय केलं पाहिजे? कलर. पुन्हा स्टॅबिलिटीचे प्रश्न इथं घेतले पाहिजेत. आणि अजून एक फॉर्म्युला, एन इंटू ब्रॅकेट N+2, स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट. हे मला करावं लागणार आहे. अभ्यास देतोय तुम्हाला. प्रश्न कुठला होता मला माहितीये की, शोधूया की तो प्रश्न. पण बघा, WWW म्हणजे टंगस्टन ना रे, इथं दिसतंय. मॉलेब्लेडनम इथं दिसतंय. अजून काय नाव होतं रे? RU आणि सीएम. RU आणि सीएम. सीएम मला इथे दिसलं. ओके, आता मला लक्षात आलंय बघा. नीट बघा मी काय म्हणतोय बघा. सीएम, पीएम, सीएम चीफ मिनिस्टर. ओके, चला पीएम, ही सगळी ना हे ऍक्टिनाइड्स आहेत आणि वरची लॅन्थेनाइड सिरीज आहे. मग लॅन्थेनाइडची सिरीज, तुम्हाला बिहारमध्ये एक मिनिस्टर माहिती आहे, लालू प्रसाद यादव. बघा ना, याची सुरुवात लॅन्थेनाइड न होते आणि शेवट LU होते. ओके, ऍक्टिनियम न सुरुवात होते आणि हे काय रे, लॉरेन्सियम न शेवट होतोय. काहीही विचारतील. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला कळालंय. हे जे आहे हे इनर ट्रान्झिशन आहे. टिनाइड्स का लॅन्थेनाइड्स? टिनाइड्स आहे, लक्षात घ्या. ओके, मग आता तुमचा पहिला प्रश्न. तुमचा पहिला प्रश्न काय? 3D, 4D, 5D, 6D यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा परीक्षेत विचारलेलं आहे. 3D ला ऑर्गॉन येतो. आपण हे सगळ्यांचं बघितलंय अगोदर, तुम्ही केलं असणार नक्कीच. याच्या वेळेस N म्हणजे काय? नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. जर 0 असेल तर कलरलेस, 0 असेल तर डायमॅग्नेटिक. स्टॅबिलिटीसाठी ही डी ऑर्बिटल आहे ना,
ती एकतर एनची व्हॅल्यू 0 पाहिजे. ओके, अनपेड नको. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, डी मध्ये जास्तीत जास्त 10 इलेक्ट्रॉन असतात. 10च्या 10 असेल तर स्टेबल, 5 असेल तरी स्टेबल. ओके, हाफ फील्ड असेल तरी. पण चला पहिला प्रश्न आता कळाला का? या प्रश्नात माझे मार्क जातात, मी अटेम्प्ट करत नाही. दुसरी गोष्ट, मग गोळ्या मारायची वेळ येते आणि आपण चुकतोय. चला, डब्ल्यू आणि मॉलिब्डेनम हे डी मधले आहेत, ट्रान्झिशन आहेत. आणि सीएम काय आहे सांगा? इनर ट्रान्झिशन आहे. हे आर यू मला नाही दिसलं कुठे बाळांनो. आर यू, रुबिडियम. मला यासाठी काय गेलं पाहिजे माहितीये का? मला याच्यासाठी मग आपलं कुठं गेलं? अरे आहे ना, आर यू. करेक्ट. चला, पहिली कन्सेप्ट व्यवस्थित झालेली आहे. क्लिअर? तुम्हाला अभ्यास करायचा कळाला. 3D 4D 5Dचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करा, नावं थोडीशी लक्षात ठेवा. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन जाऊया, जो मला येत नाही ना, मला स्किप करावा लागला. स्किप. प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री. मला पर्सेंटेज ॲटॉमिक इकॉनॉमी माहिती आहे, झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी माहिती आहे, सॉल्व्हंट प्युअर घ्या हे पण मला माहिती आहे, पण हे नाही ना आठवलं मला. प्रोटेक्शन ऑफ सिलेक्टिव्ह ग्रुप इज नॉट ऍडव्हान्टेजियस. म्हणजे मी काय म्हणतोय, काही ग्रुपला तुम्ही जर सिलेक्टिव्ह केलं तर तुम्हाला नंबर ऑफ स्टेप्स वाढत जातील. नंबर ऑफ स्टेट वाढले तर अननेसेसरी रिएजंट पण वाढत गेले. मग हा लॉस आहे ना, हा ग्रीन केमिस्ट्रीसाठी योग्य नाहीये ना. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, इथं हे मला बरं वाटतं, रिड्यूस द नंबर ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, रिड्यूस द नंबर ऑफ डेरिव्हेटिव्ह, मिनिमायझेशन ऑफ स्टेप्स. स्टेप्स कमी करा. तुम्ही प्रोटेक्शन कुठल्या ग्रुपचं करू नका, त्यात विनाकारण स्टेप्स वाढतील. मग त्यांचा प्रश्न काय? विच प्रिन्सिपल ना? तर हे प्रिन्सिपल आहे, रिड्यूस द नंबर ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे प्रोटेक्शन ऑफ सिलेक्टिव्ह ग्रुप. मी तुम्हाला सांगतो, यूज ऑफ कॅटलिसिस, यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक. म्हणजे आता मी होमवर्क देतोय, सगळे प्रिन्सिपल्स परफेक्ट करा. ऑल प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री. बाळांनो, होमवर्क द्यायला लागलो रे. या 50च्या 50 कन्सेप्ट तुम्हाला केल्यानंतर पुढे जायचंय, लक्षात घ्या. ऑल प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री करायचे तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट आता लक्षात घ्या. लक्षात आलं? मिनिमायझेशन ऑफ स्टेप्स. ठीक आहे, ओके. सगळ्यात इम्पॉर्टंट विच ऑफ द फॉलोइंग फोर्सेस इन्व्हॉल्व इन डायनायट्रोजन. हायड्रोजन बाइंडिंग कॅन्सल करूया. दोघेही नायट्रोजन असणार आहेत, त्यामुळे एक डायपोल दुसरा इंड्यूस डायपोल असं होणार नाही. ओके, तर डायपोल नाहीच आहेत ऍक्च्युली, लक्षात घ्या. डायपोल येणारच नाही तिथं, त्याला पोलार लागतो, पोलार. हा काय प्रकार एक्सप्लेन करणार आहे मी. मग लंडन डिस्पर्शन फोर्सेस असणार आहेत डायनायट्रोजन मध्ये, म्हणजे वॅन्डरवाल फोर्सेस, व्हेरी वीक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असणार आहेत. मग आता अभ्यास काय करायचा सांगतो, लक्षात घ्या. तुम्हाला करायचं आहे टाईप ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. टाईप ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस तुम्हाला करायचे, लक्षात घ्या. बरं, हे करत असताना सांगतो, डायपोल आहे, पोलार साठी लागणार. आयन डायपोल आहे, बरं, एक आयन Na+ आणि बाकीचं डायपोल. दुसरी गोष्ट, डायपोल आहे, दुसरं बेन्झिन आहे, पण हा डायपोल त्याच्या डायपोल तयार करतो. पॉझिटिव्ह चार्जला इकडे आणतो, निगेटिव्हला तिकडे नेतो म्हणून आपण, म्हणजे इंड्यूस करतोय. काय करतोय? इंड्यूस. त्याच्यानंतर लंडन डिस्पर्शन फोर्सेस. त्याच्यानंतर काय सांगा? लंडन डिस्पर्शन फोर्सेस वीक. आणि हायड्रोजन बॉन्डिंग तुम्हाला माहिती आहे, अल्कोहोल मध्ये असतं, ऍसिड मध्ये असतं, अमोनियामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं. हायड्रोजन बॉन्डिंग मुळे बॉइलिंग पॉईंट वाढतो, हे लक्षात घ्या. बरं, चला देतो ना तुम्हाला. चला, इथे डायपोल नाहीच आहे, पण इंड्यूस आला बघा. म्हणजे डायपोल इंड्यूस डायपोल आहे. आयन आहे आणि हा डायपोल आहे, म्हणजे आयन डायपोल. बघा, हे पोलार आहे, हे पोलार आहे, HCl पोलार आहे, म्हणजे हे डायपोल आलं. ओके, इथं बघा हायड्रोजन बॉन्डिंग. पण थांबा, इथे एकच मॉलिक्युल आहे, त्याच्यात हायड्रोजन बॉन्डिंग, म्हणजे हे इंट्रा मॉलिक्युलर. दोन वेगळे आहेत. इंटर मॉलिक्युल बघा, अमोनियामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे, वॉटरमध्ये आहे. हायड्रोजन बॉन्डिंग मुळे एक्स्ट्रा एनर्जी लागते तो बॉन्ड ब्रेक करायला. पण अमोनिया ना, वॉटर बरोबर सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतो, तर सोल्युबिलिटी त्याची जास्त असते, लक्षात घ्या. मग चला स्क्रीनशॉट काढा, इमिजिएटली स्क्रीनशॉट काढा. आणि इथं बघा, O2 CO2 N2 मध्ये वॅन्डरवाल फोर्सेस आहेत, म्हणजे तो वीक फोर्स आहे, लंडन फोर्सेस आहे. कुठला फोर्सेस आहे? लंडन फोर्सेस. लंडन डिस्पर्शन फोर्सेस म्हणजेच वॅन्डरवाल. चला, किती कन्सेप्ट झाल्या? 3 कन्सेप्ट झाल्या. 50 द्यायच्या आहेत. ते कन्सेप्ट नंतर व्हिडिओ पॉज असणार आहे, तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ केमिस ऑप्शन. मी तुम्हाला सांगू का, नव्हता हा प्रश्न येत मला, पण मला करावा लागला, मला बघावं लागलं. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं, मला यातलं काहीच येत नाही, पण ते नॉट करेक्ट विचारलंय. सांगतो, केमिकल ऍड्स ऑप्शन. दुसरं फिजिकल असतं. फिजिकलमध्ये असं फोर्सेस असतात, तर एकावर एक लेअर होते. केमिस्ट्रीमध्ये केमिकल ऍड्स ऑप्शन मध्ये रिॲक्शन होणार आहे, तर एकच लेअर तयार होणार, तर मल्टी लेअर शक्य नाहीये.
मल्टीलेअर शक्य नाहीये म्हणजेच हे नॉट करेक्ट आहे. मग हे उत्तर असणार आहे. पण त्यासाठी मी काय करतोय? अभ्यास. बघा आता लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं केमिकल ऍब्सॉर्प्शन मध्ये हायर हीट आहे. त्यांनी हायरच दिली होती बघा. हायरच दिली होती म्हणजे हे बरोबर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ते इरिव्हर्सिबल आहे. बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं फेवर्ड ॲट हाय टेम्परेचर असणार आहे. इकडं फेवर्ड ॲट लो टेम्परेचर. इकडं लो हीट ऑफ ऍब्सॉर्प्शन पण आहे. बरं इकडं रिव्हर्सिबल, तिकडं इरिव्हर्सिबल. मग इथं लक्षात घ्या, इथं मल्टी मॉलिक्युलर लेअर असणार आहे. केमिकल मध्ये नाही, मोनो लेअर असणार आहे. बाजूला सरकतोय, प्रत्येक पॉइंट करा. हे स्पेसिफिक असणार आहे. हे नॉट स्पेसिफिक आहे. म्हणजे आता तुम्हाला केमिस्ट्रीच्या पुस्तकातले जेवढे डिफरन्स आहेत ऑर्डर ऑफ रिएक्शन मॉलिक्युलिटी करा, ऍब्सॉर्प्शन आणि ऍब्सॉर्प्शन करा, फिजिकल ऍब्सॉर्प्शन, केमिकल ऍब्सॉर्प्शन डिफरन्स तुम्हाला करायचे आहेत. मग चला व्हिडिओ पॉज करा आणि फ्रेंडलीच ऍब्सॉर्प्शन आयसोथर्म करा. आता समजून घ्या, मी याचा घेतोय लॉग. मी त्याचा काय घेतोय? लॉग. म्हणजे मला असं मिळणार लॉग एक्स बाय एम दॅट इक्वल्स टू लॉग के इंटू पी रेस टू 1/n. आता मी काय करतोय? लॉग एक्स बाय एम इक्वल्स टू, समजून घ्या, हे डॉट म्हणजे प्लस, लॉग के पुढे लिहूया आणि लॉग पी रेस टू 1/n इथे लिहूया, पण 1/n पुढे जाईल, रेस टू टर्म पुढे येते लॉगची. मग याला आपण y इक्वल्स टू एम एक्स प्लस सी शी कम्पेअर केलं तर याचा स्लोप 1/n येणार. आणि ही एमसीक्यू ऍज इट इज विचारले, ऍज इट इज 2-3 वेळा. फ्रेंडली ऍब्सॉर्प्शन आयसोथर्म लक्षात घ्या. मग आपण सगळे डिटेल प्रश्न घ्यायला लागलोय. जिथे तुमचे मार्क जात आहेत असे प्रश्न घ्यायला लागलोय. मग व्हिडिओला लाईक कोण करणार? ओके, चॅनलला सबस्क्राईब कोण करणार? तुम्ही लवकर करा आणि मित्रांबरोबर शेअर सुद्धा नक्की करा. पुन्हा सांगतो, पण लाईव्ह का नाहीये? येतंय तर स्किप करून पुढे जायचं. मी अगोदर सांगतो, कमी वेळेत जास्तीत जास्त तुम्हाला अभ्यास फिनिश करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्युल डज नॉट ओबे ऑक्टेट रूल? सांगतो, इनकम्प्लीट ऑक्टेट. बघा इथं 6च इलेक्ट्रॉन आहेत तरी स्टेबल आहे, 4च इलेक्ट्रॉन आहेत तरी स्टेबल आहे, 2च इलेक्ट्रॉन तर स्टेबल आहे. तुम्ही म्हणाल सर तुम्हाला इलेक्ट्रॉन कुठे दिसत आहेत? ह्याचे 3 आणि याचे 3 कोव्हॅलंट बॉन्ड आहे ना, मग 3 आणि 3 6 इलेक्ट्रॉन. म्हणजे थोडक्यात ना, ह्याच्या जवळ जे काय आहेत ना ते डबल करायचे, लक्षात घ्या. पण आता इथं बघा, इथं 12 इलेक्ट्रॉन आहेत, इथं 10 इलेक्ट्रॉन आहेत. ओके, ही जाऊ दे, H2SO सोबत स्ट्रक्चरच वेगळं असतं, लक्षात घ्या. पण यांचं एक्सपांडेड ऑक्टेट आहेत. 8 ला स्टेबल म्हणताय तुम्ही, पण इथं 12 आहेत, इथं कमी आहेत. आणि इथं ऑड इलेक्ट्रॉन दिसतोय तुम्हाला, एकच इलेक्ट्रॉन आहे बघा, इथं पण एकच इलेक्ट्रॉन आहे. मग ऑड इलेक्ट्रॉन जर असेल तर ते ऑक्टेट रूल ओबे करत नाहीत. म्हणजे ऑक्टेट रूल कोण ओबे करत नाही असा प्रश्न येईल. म्हणजे इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणजे इलेक्ट्रॉन कमी पाहिजेत, एक्सपांडेड ऑक्टेट म्हणजे व्हॅलेन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन जास्त पाहिजेत. ऑड इलेक्ट्रॉन, ऑड इलेक्ट्रॉनची नावं कोण आहेत? NO आणि NO2. NO आणि NO2 हे ऑड इलेक्ट्रॉन आहेत. इमिजिएटली हे पॉइंट्स करायचे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. आई गो, हे डेंजरस आहे. करेक्ट ऑर्डर ऑफ ऍसिडिटी ऑफ हायड्राइड्स ऑफ 16th ग्रुप एलिमेंट. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम आणि पोलोनियम. एक काम करता का रे, एक होमवर्क देतो, यात कुणाचे ॲलोट्रॉप्स, स्पेलिंग आहे रे, ॲलोट्रॉप्स, समजून घ्या, कुणाचे ॲलोट्रॉप्स मॅक्सिमम आहेत हे मला पाहिजेत बरं का. सल्फरचे का सेलेनियम का हे पुस्तकात दिलंय, तर तुमचा होमवर्क म्हणून द्यायला तुम्हाला. पण त्यांचे हायड्राइड्स बघा नाही तर ऑर्डर बघूया. ऑक्सिजन, सल्फर ओळीनं दिले बघा. इथं टेल्युरियम मध्ये दिले, सेलेनियम नंतर दिले, मी कॅन्सल करून टाकतो. टेल्युरियम, सेलेनियम, ओके, हे बी उलट सुलट आहे. टेल्युरियम, सेलेनियम ऑक्सिजन मध्ये दिले, सल्फर दिले, चला कॅन्सल करतो. आता हे समजून घ्यायला थोडंसं कठीण आहे बरं का बाळांनो. मी तुम्हाला सांगतो प्रश्न उत्तर मग इथं आहे तुमच्या समोर, वाचा बघा. पीकेए व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढं ऍसिडिक स्ट्रेंथ कमी. मग याची स्ट्रेंथ कमी आहे, त्याच्यापेक्षा याची जास्त, याची जास्त, याची जास्त. मग टेल्युरियमची जास्त आहे बाळांनो, टेल्युरियमची जास्त आहे, टेल्युरियमची सगळ्यात जास्त आहे. ओके, टेल्युरियम, सेलेनियम. पण ऑक्सिजन आणि सल्फर मध्ये उलट सुलटे, H2S आणि H2O. ऑक्सिजन सगळ्यात कमी पाहिजे. ओके, ऑक्सिजन सगळ्यात कमी आणि म्हणजे मला इथे जरा गडबड वाटते बघा, या क्वेश्चन मध्येच गडबड वाटते, जरा बघा बघू. करेक्ट ऑर्डर ऑफ ऍसिडिटी, मग सगळ्यात जास्त कोणाची आहे ऍसिडिक स्ट्रेंथ? टेल्युरियम. सगळ्यात जास्त कोणाची आहे? टेल्युरियम. ओके, मग चला हा ऑप्शन कॅन्सल करूया तात्पुरतं. सगळ्यात जास्त टेल्युरियम आहे. टेल्युरियम नंतर कुणाचं आहे सांगा? टेल्युरियम नंतर ओके सेलेनियम. ओके, काम करूया करे, मी तर लिहितो टेल्युरियम नंतर सेलेनियम.
ओके, नंतर H2S आणि सगळ्यात शेवटी H2O पाहिजे. सगळ्यात शेवटी H2O पाहिजे. ओके, ओके. अरे मी ज्याला कट मारला. ओके, तोच बरोबर आहे. बघा बघू, टेलोरियम, सेलेनियम, सल्फर आणि ऑक्सिजन हा ऑप्शन करेक्ट आहे. मग तुम्हाला सांगतो, त्यांनी काय सांगितलं होतं बघा, इथं टेबल नंबर 7.5 तुमच्या समोर आहे. मग इथं काय काय दिले, बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत. पीकेए व्हॅल्यू कमी होत जाते, याचा अर्थ ऍसिडिक स्ट्रेंथ डाऊन द ग्रुप वाढते. वाढते, ऍसिडिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं डाऊन द ग्रुप, हे लक्षात ठेवा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन, हे पण बघा. ऍसिडिक स्ट्रेंथ हे आपण याची जास्त आहे कारण ह्याचा बॉन्ड वीक असतो, तो इझिली ब्रेक होतो, लक्षात घ्या. त्यामुळे याची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त आहे. HI बॉन्ड जेवढा इझिली ब्रेक होईल तेवढे H प्लस आयन जास्त मिळणार, तेवढे H प्लस आयन जास्त मिळणार, हे लक्षात घ्या. ओके, हे जरा कन्फ्युजन आहे, खूप मोठं कन्फ्युजन आहे. असले प्रश्न नाहीच मग परीक्षेत आपल्याला. ऍक्टिनाइड्स मगाशी होते बघा, ऍक्टिनाइड्स होते सगळे, खाली दिले होते. वरती लॅन्थेनाइड्स होते, लालू, आणि खाली ऍक्टिनाइड्स होते. लार्जेस्ट साईज ते पण +3 मध्ये, लार्जेस्ट साईज ते बी +3 मध्ये. मी तुम्हाला सांगतो, आता इथे तुम्हाला याचे ऑक्सिडेशन स्टेटच माहित नाहीये. इथे तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट माहित नाही, इथे साईज वेगळ्या वेगळ्या दिलेत, ह्यात उत्तर नाही मिळत. बरं, इथं बघा, इथं बघा, इथं सुद्धा लक्षात घ्या, +3 कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +3 आहेत. म्हणजे +3 म्हणलं +3च नाही, दुसरी पण असू शकते. मग मी इकडे येतोय बघा, वरून खाली येतोय AC, इथं येतोय PA. ओके, इथं पण बघा, यू जे आहे ना त्याला +4 पण आहे, +3 पण आहे, आणि त्याची साईज जास्त आहे. यू ची साईज जास्त आहे. मी तुम्हाला सांगतो, हे प्रश्न एक्झामला जाताना सुद्धा रिवाइज करावं लागणार आहेत. होय, इथं नावं पाठ करावं लागतात. इथं जरा गोंधळ आहे, सगळं लक्षात घ्या. इथं मोठा गोंधळ आहे, मोठा. ओके, प्लस यू हे आन्सर आहे, पण क्रॉस चेक करा म्हणतोय तुम्हाला, बरं का मी. ओके, हे मगाशी बघितलं आपण. पहिल्याला बघा, ओके, पहिल्याला 5C50 स्टेबल आहे तो. लॉरेन्सियम सुद्धा स्टेबल आहे, आणि हा स्टेबल आहे. हे स्टेबल स्टेबल काय आहेत, कारण एफ मध्ये 14 इलेक्ट्रॉन असतात. इथं हाफ आहे, तो स्टेबल आहे. म्हणजे इथं मला सांगतो, तुम्हाला हे लक्षात ठेवायला पाहिजे, सीएम स्टेबल आहे, AC स्टेबल आहे, लॉरेन्सियम स्टेबल आहे, कारण 14चे 14 इलेक्ट्रॉन आहेत. पण इथं एक्सपेक्टेड, ऑब्झर्व असं काही कॉन्फिगरेशन दिलं नाहीये, बरं का. कारण स्टॅबिलिटीसाठी काय होऊ शकतं, लक्षात घ्या. स्टॅबिलिटीसाठी, ओके ओके, एक इलेक्ट्रॉन इकडे येऊ शकतो, यस मधला एक इलेक्ट्रॉन. स्टॅबिलिटीसाठी हा, इथं प्लुटोनियमला तसं होतं का, येस इलेक्ट्रॉन इकडे आला की 7, जसं क्रोमियम मध्ये दिला असेल तर चेक करा. नेक्स्ट क्वेश्चन दी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ओझोन लेअर डिप्लेशन. मी तुम्हाला सांगतो, BS6 नॉर्म, ज्यांच्याकडे डिझेल गाडी आहेत ना, त्यांनी आता ऐकलं असेल की तुम्हाला काय रे DPF फिल्टर काय असतो, किंवा कॅटालिटिक कन्व्हर्टर, किंवा तो युरिया म्हणतात त्यांना, ऍड ब्लू म्हणूया आपण. पेट्रोल पंपावर ऍड असते की ऍड ब्लू मिळेल, ऍड ब्लू मिळेल. बरं, हे ऍड ब्लू कशासाठी आहे नक्की? ऍड ब्लू कशासाठी आहे सांगतो, गाडीतून हानिकारक नायट्रॉस ऑक्साईड बाहेर पडतात, नाही एनो बाहेर पडतं, त्याची ओझोन बरोबर रिॲक्शन होते, आणि ओझोन लेअर डिप्लेशन होतं. पुस्तकात ऍज इट इज दिलंय बघा, डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर इन द अप्पर ऍटमॉस्फिअर इज कॉज्ड बाय द नायट्रोजन ऑक्साईड रिलीज फ्रॉम द एक्झॉस्ट सिस्टम ऑफ द कार. बानो, हे तयार होतंय, आणि त्यामुळे ही ओझोन लेअर कमी झाली ना, ते ऑक्सिजन मध्ये कन्वर्ट झालं. तुम्हाला वाटलं ऑक्सिजन तयार झालंय, नाही, ओझोन लेअर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. उत्तर कळालं? ओके, उत्तर कळालं. मग आता होमवर्क देणार आहे मी तुम्हाला, सांगतो, ओझोनचं स्ट्रक्चर करा, ओझोनचं बॉन्ड अँगल करा. ओके, आणि ओझोन वरती 3 ऑक्सिजन वरती फॉर्मल चार्ज काय असतो ते बघा. फॉर्मल चार्जचा फॉर्म्युला असतो, ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस ते अनपेअर्ड इलेक्ट्रॉन वगैरे, असं मायनस हाफ इंटू व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन, असे काहीतरी फॉर्म्युला आहे. प्लीज प्लीज, फॉर्मल चार्जचा फॉर्म्युला मला आठवत नाही, तुम्ही कराच. केमिकल बॉन्डिंग मध्ये जावा, केमिकल बॉन्डिंग. ओझोन फाइंड आउट करा ग्रुप 16, 17, 18 मध्ये. ओझोनचं स्ट्रक्चर तुम्हाला मिळेल, तिथं जाऊ दे, केमिकल बॉन्डिंग मध्ये जावा. तुम्हाला ऑक्सिजन 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 1 2 3, ठीक आहे, तिथं मिळेल. ओके, चला, मी त्याच्यावर सेपरेट एक व्हिडिओ बनवणार बरं का, फॉर्मल चार्ज वरती सेपरेट एक व्हिडिओ बनवावा लागणार आहे, लगेच. बर, आता नेक्स्ट क्वेश्चन. हा चार्ट करायचा आहे तुम्हाला. अमिनो ऍसिड्स तुम्हाला मी सांगू का, लक्षात घ्या. ऍसिडिक मध्ये 2च आहेत, ऍस्पार्टिक ऍसिड, ग्लुटॅमिक ऍसिड. AsP, GLU. AsP ला D सिम्बॉल आहे, जिओलॉजी आहे म्हणूया आपण. हाल कुठे दिसतंय का तुम्हाला, हाल HAL, इकडे बघा, HAL. हिस्टिडाईन, आर्जिनिन, लायसिन, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, असं लक्षात ठेवलं तर आपण HAL, आपण त्या वायवा सिरीज मध्ये. बरं, त्याचा सिम्बॉल मध्ये बघा HRK आहे. ओके, ऋतिक रोशन, ओके,
KRK म्हणा, KRK नाही HRKच म्हणा. ओके, बर. सगळ्यात महत्वाचं हिस्टेडाईन, हे सगळं जे दिसतंय ना तुम्हाला लक्षात घ्या, हे बेसिक 3 आहेत, ऍसिडिक 2 आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट जिथं स्टार केलंय ते इसेन्शियल आहेत. आणि हे जे ल्युएसिन आहे ना, त्याला नीट बघा, Me2CH आहे. Me2CH आहे ल्युएसिनला, Me2CH. ओके, Me2CH इथे ल्युएसिन, ल्युएसिन, Me2CH व्हॅलिन. बरोबर आहे. Me2 बाळू समजून घ्या, गडबड नको, बिलकुल गडबड नको. Me2CH2 आहे. ल्युएसिनला Me2CH2 आहे. Me2CH2 हे आन्सर करेक्ट आहे. हे नाही, Me2 म्हणलं तिकडे जाऊ नका. मग तुम्हाला आणखी सगळ्यात इम्पॉर्टंट, ह्यात तुम्हाला विचारतील की नुसतं हायड्रोजन कुठं आहे, तर ग्लायसिन मध्ये. CH3 कुठं आहे, तर अॅलानिन मध्ये. हे Me2CH आहे व्हॅलिन मध्ये, आणि Me2 या 2 ठिकाणी आहे. मिथिल ग्रुप 2 ठिकाणी आहे. बर, त्याच्यानंतर हे कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड, ए ला टी असतो आणि सी ला जी, एवढं डोक्यात ठेवा. ए ला टी, सी ला जी, जीच्या ठिकाणी सी, टीच्या ठिकाणी ए च्या ठिकाणी टी आहे, आणि 5 डॅशच्या ठिकाणी 3 डॅश, आणि 3 ठिकाणी 5 डॅश. अतिशय सोपं आहे हे. तुम्हाला देतील आणि खालचे विचारतील. एकदम सोपं असणार आहे, लक्षात घ्या. पण सगळ्यात महत्वाचं नेक्स्ट क्वेश्चन. तुमच्या लक्षात आलं का रे, मी काय करतोय तुम्हाला दाखवतो अगोदर. इथं बघा, हे जे नंबर आहेत ना, तुम्हाला दिसतंय का रे, क्लिअर दिसतंय. हे ग्रीन कलर आहेत ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. हे प्रश्न आपण आता घेतले. हे प्रश्न आपण आता घेतले की जे मला टफ वाटले. इथं मला आलं नाहीत उत्तर, पण आता मी तुम्हाला देतोय, त्याचा अभ्यास पण दिला तुम्हाला, ओझोन वगैरे भरपूर दिलं. पण पुढच्या सोप्या प्रश्न पण मी घेणार आहे. आणि बघा, सफरचंद कट केल्यानंतर ब्राऊन कलर होतं ब्राऊन कलर. प्रोव्हाइड कुठं होतंय? प्रोव्हाइड नाही होत, हे चुकीचं आहे, म्हणजे हे नॉट करेक्ट आहे. सगळ्यात महत्वाचं, क्युनॉनचं पॉलिमरायझेशन होतं. क्युनॉन पॉलिमरायझेशन होतं. पॉलिफिनॉल्स तयार होतात. पॉलिफिनॉल तयार होतात. कटिंग ऑफ फ्रुट्स बरोबर आहे. कट फ्रुट्स बरोबर आहे. पॉलिमरायझेशन ऑफ क्युनॉन, सगळे हे बाकीचे 3 बरोबर आहेत, लक्षात घ्या. हे टॅनिन लक्षात घ्या. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला सीट येईल. टॅनिन तुम्हाला स्लो करायचं असेल तर तुम्हाला सल्फर डायऑक्साईड, एस्कॉर्बिक ऍसिड, व्हिटॅमिन सी म्हणजे हे तुम्हाला यूज करावं लागेल. हे रिड्युसिंग एजंट तुम्हाला यूज करावे लागतील, हे लक्षात घ्या. नेक्स्ट बाळांनो, नेक्स्ट. आता हे सगळं तुम्हाला मी सांगितलं, एवढे प्रश्न आपण केले, बरोबर आहे. बरं, हे प्रश्न केले तर 10 मार्क, असले प्रश्न केले तर 10 मार्क वाढतील. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, संपलेला नाही व्हिडिओ अजून, भरपूर आहेत. एवढ्या स्लाइड्स आहेत. थांबा, मला द्यायचंय तुम्हाला टॉप 50 क्वेश्चन घ्यायचे, अख्खा पेपर द्यायचा आहे तुम्हाला. आता नेक्स्ट क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो, जरा बघा. नेक्स्ट जरा बघा. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला करायचंय इफेक्टिव्ह ॲटॉमिक रूल. Z-X+Y कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये, वायवा सिरीज मध्ये आहे, ते लक्षात घ्या. SI युनिट ऑफ रेझिस्टिव्हिटी, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, मोलार कंडक्टिव्हिटी, सेल कॉन्स्टंट, रेझिस्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी, याचे युनिट सीईटीला येत आहे. मग तुम्हाला होमवर्क द्यायला लागलं टॉप कन्सेप्ट. लिगॅन्ड, जबरदस्त क्वेश्चन आहे. लिगॅन्डचं क्लासिफिकेशन बघा. न्यूट्रल लिगॅन्ड कोण आहे, अनॉइक कोण आहे, लक्षात घ्या. बायडेंटेंट कोण आहे, अँबिडेंटेंट कोण आहे, हेक्झॅक्ट कोण आहे, युजेस काय त्याचे, लिगॅन्ड करायचं सगळं लक्षात घ्या. थर्मोडायनामिक्स, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कुठल्या आहेत, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कुठल्या आहेत, स्टेट फंक्शन कुठलं आहे, टाईप करा, सगळं लक्षात घ्या. पॉलिमर क्लासिफिकेशन करा. क्रॉस लिंक कुठला आहे, पॉलिमर. कंडेन्सेशन पॉलिमर कुठला आहे, ऍडिशन पॉलिमर कुठला आहे, हे सगळं पॉलिमर करा. ओके. रिएजंट, सगळे नेम रिएक्शन करायचे. रोस्टेट मध्ये कोण आहे रे, पॅलाडियम ऑन BaSO4, पॅलाडियम ऑन BaSO4. डायकार्बोक्सिलिक ऍसिड, ओके, OMS, ऑक्झॅलिक, मेलॉनिक, ससेनिक, ग्लुटॅरिक, हे सगळे. ऍडिपिक ऍसिड, हे सगळे डायकार्बोक्सिल. 2 COH ग्रुप असतात त्याच्यात, लक्षात घ्या. व्हॅलेरिक मध्ये एकच COH ग्रुप असतो. क्रोटोनिल अल्कोहोल कुठला आहे, मग क्रोटोनिल अल्कोहोल, क्रोटोनल डिहाइड, हे सगळं करा. ओके, हे मी होमवर्क दिला तुम्हाला, टॉप कन्सेप्ट आहे सगळ्या. बर, मगाच्या एकच पेपर मी घेतलाय, 10 प्रश्न अवघड होते तर मी घेतले, हे तुम्हाला जमण्यासारखे होते. एवढेच नाही आहेत, अजून आहेत बघा ना. कॉन्जुगेट ऍसिड बेस, आयोनिक इक्विलिब्रिया. त्याच्यानंतर नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम प्रेझेंट इन 5,4 ग्रॅम युरिया. मोल कन्सेप्ट आहे. नंबर ऑफ मोल्स काढा, गिवन मास अपॉन मोलार मास, त्याला अवोगॅड्रोस नंबर मल्टिप्लाय करा, मॉलिक्यूल मिळतील. आणि युरियाच्या एका मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजनचे 4 ऍटम असतात रे. नंबर ऑफ मॉलिक्यूल काढले की 4 न मल्टिप्लाय करा. सगळ्यात महत्वाचं, ब्रिग्नार्ड रिएजंट पासून तुम्हाला टर्शरी अल्कोहोल तयार करायचं असेल तर कीटोन वापरलं पाहिजे. सेकंडरी तर अल्डिहाइड, पण फॉर्मल्डिहाइड नाही. पण फॉर्मल्डिहाइड आणि ग्रिग्नार्ड केलं, मग हे माझ्या ऑर्गॅनिकचे लेक्चर्स बघायचे तुम्ही, 4 बघायचेच, लक्षात घ्यायचं येत नसतील तर. हा केमिस्ट्रीमध्ये सॉलिड स्टेट, पी टाईप, एन टाईप. मग सॉलिड स्टेट मध्ये डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, सॉलिड स्टेट, लास्ट पेज इमिजिएटली करायचं, लक्षात घ्या.
ऑर्डर ऑफ रिएक्शन डिफरन्स करा. एक्सपेरिमेंटल क्वांटिटी आहे. स्लो रिएक्शनची मॉलिक्युलरिटीज ऑर्डर ऑफ रिएक्शन असते. स्लो रिएक्शन रिएक्शन इंटरमिजिएट हे करा. आता ही बघा ना, केमिकल कायनेटिक्स सगळ्यात महत्वाचं. एक्स हा रेट कुणाचा दिलाय N2O5. म्हणजे 2 या कोएफिशियंट साठी एक्स असेल तर 4 साठी 2x येणार, 1 साठी x/2 येणार. मग O2 विचारलंय, आन्सर x/2 येणार. पण हे सुद्धा तुम्हाला न्यूमेरिकल आपल्याला आताच मी लाईव्ह घेतलेत ना, 6 लाईव्ह सेशन घेतलेत मी, सॉलिड स्टेट पासून इलेक्ट्रोकेमिस्ट्री, ते करा बरं का. ओके. व्हॉइड्स सांगतो मी तुम्हाला सांगतो. HCP अरे, ओके, HCP अरे, कॅटायन आणि ऍनायन. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो, लक्षात घे. हे व्हॉइड्स जेवढे असतात ना, सांगतो. जे HCP मध्ये ना 6 ऍटम पकडायचे. जेवढे ऍटम तेवढेच ऑक्टायड्रल व्हॉइड्स आणि त्याच्यात डबल टेट्राहेड्रल व्हॉइड्स. ठीक आहे. कॅटायन कोण आहे रे? कॅटायन ए आहे. ए न बघा, हे ऑक्टायडल व्हॉइड्स आहेत आणि हे कोण आहेत? टेट्राहेड्रल व्हॉइड्स. ठीक आहे. आता ए न काय केलंय? 2/3 ऑफ द ऑक्टायडल व्हॉइड्स ऑक्युपाय केले. आता बी जो एनायन आहे तो एनायनच HCP अरे मध्ये असल्यामुळे इथं 6 असणार आहे. 6ला कॅन्सल. 2 3 म्हणजे मला मिळणार आहे A2B3. बाळांनो, एक वायवा मध्ये हे सगळं घेतलेलं आहे. बरं, हे आता मी थांबतोय. इथं काय काय तुम्हाला करायचंय बघा, स्टार करतोय. क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स बायो मॉलिक्यूल मध्ये सुरुवातीलाच दिलंय. शुगर, माल्टोज आणि लॅक्टोज हे डाय कार्बोक्सिलिक ऍसिड आहेत. डाय कार्बोक्सिलिक लक्षात घ्या, किंवा 2 शुगर युनिट मला नंतर रॅफिनोज आणि इकडे स्टायचोज मध्ये 4 शुगर युनिट असतात. रॅफिनोज मध्ये 3 असतात. प्लीज एकदा करा, त्याच्यावर सारखे प्रश्न आहेत. म्हणजे बघा, पीएचचे न्यूमेरिकल्स, ते न्यूमेरिकल्स कोहलार्स लॉ आहे. मग न्यूमेरिकल्स मी तुम्हाला सांगतो क्लिअरली. बघा किती सोपं आहे, किती म्हणजे किती सोपं आहे सांगा बघू. एज लेंथ विचारले, ए रेडियस दिले. सिंपल क्युबिकला A=2R असतं. FCC ला A=2√2R असतं आणि BCC ला R=√3/4. हे सिंपल क्युबिक. FCC BCC. हे पहिला BCC लिहूया बरं का मध्ये, आणि FCC. 1 ऍटम, 2 ऍटम, 4 ऍटम असतात. याची पॅकिंग इफिशियन्सी 52.4, याची 68, याची 74. 6 8 10 कोऑर्डिनेशन नंबर मग हे करा. मग बाळांनो, आता मी सरकतोय बाजूला, लक्षात घ्या, मी खालचं बटन दाबायला पाहिजे होतं. ओके. आणि बघा, हे न्यूमेरिकल आहेत. छोटी पुन्हा हे न्यूमेरिकल आहेत. हेनरीज लॉ कॉन्स्टंटचा अतिशय सोपं न्यूमेरिकल आहे. बर, सोल्युशन, टाइप ऑफ सोल्युशन विचारले एकाच पेपरमध्ये. मग तुम्हाला सांगू का गंमत, तुम्हाला काय करायचं माहितीये का? लक्षात घ्या, हे तुम्हाला क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन कळत नाही. बेन्झोइक ऍसिड इन बेन्झिन मध्ये तुम्ही फसता. बेन्झोइक ऍसिड सॉलिड आहे. तुम्हाला लिक्विड वाटतं, इथं फसता तुम्ही. दुसरी गोष्ट, अमालगम लिक्विड इन सॉलिड आहे. लक्षात घ्या, लिक्विड इन सॉलिड. अजून तुम्हाला सांगतो, हायड्रोजन इन पॅलाडियम मध्ये मुलं चुकतात. एअर परीक्षेत आलंय आणि सी वॉटर सुद्धा सीईटीत विचारलंय. म्हणजे किती वेळा प्रश्न आला तर हे केले पाहिजे. टाइप ऑफ सोल्युशन हे परफेक्ट करा. ही एक्झाम्पल परफेक्ट करा, राहू दे तसंच. चला, आता व्हिडिओ मी एंड करतोय. लक्षात घ्या, हे असले प्रश्न जे आहेत ना, बघा ना, नेम रिएक्शन विचारले. मग तुम्हाला सांगतो, मी सगळ्या नेम रिएक्शन तुम्हाला मी ऍज अ होमवर्क देतोय. ओके. हॉफमन एलिमिनेशन, हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन, हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन, गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस, त्याच्यानंतर स्टीफन्स रिएक्शन, मेंडिस रिएक्शन, वुल्फ किशनर, क्लेमेन्सन्स रिडक्शन, इटार्ड रिएक्शन, गॅटरमन कॉच फॉर्म्युलेशन, गॅटरमन रिएक्शन, सॅन्डमेर रिएक्शन, स्वार्ट रिएक्शन, फिंकेस्टन रिएक्शन, वुड्स रिएक्शन, वुड्स फिटिक रिएक्शन, फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन, फ्रीडल क्राफ्ट असायलेशन, हायड्रोबोरेशन ही नेम रिएक्शन नाहीये पण पाहिजे मला. अल्डोल कंडेन्सेशन, कॅनिझेरो रिएक्शन, सगळ्या रिएक्शन करा. लक्षात घ्या. मग आता मी तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे बाळांनो, ह्या टाईपचे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मात्र मी हे बाकीचे प्रश्न घेणार नाही. मी टिपिकल 10 प्रश्न घेतो. दी बेस्ट ठरणार आहे. बरं, चला, मला कॉमेंटमध्ये तुमचे सजेशन येऊ देत. अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.